विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। पण थोडं अंडर ऑब्झर्वेशन ठेवायला लागेल, त्यांची तपासणी करावी लागेल, मग ती शारीरिक पण करावी लागेल आणि मानसिक पण करावी लागेल, किंवा नेमकं यातलं मानसशास्त्र काय। मग मोदीजींसारख्या देशाच्या पंतप्रधानांवर पंजाबच्या घटनेनंतर असं म्हणणं की ते नौटंकी करतात, पंजाबच्या घटनेवर असं म्हणणं की हा देशाचे गृहमंत्री अमित शहाजींचा प्लॅन होता, मग असं म्हणतात की मोदींना मारेन, मग असं म्हणतात की बा मी मोदींना मारेन असं म्हटलं ते एका गावगुंडाला म्हटलं, मग तो गावगुंड कोण तो सापडत नाही, मग तो सापडतो तो एक स्टोरी करून सापडतो, आणि मग त्या स्टोरीवर काल पुन्हा ते असं म्हणतात की ज्याची पत्नी सोडून गेली त्याला मोदी म्हणतात। ज्यांना काय म्हणायचं आहे, काय ह्यांचा हेतू आहे। मग यांच्या शरीरामध्ये काही प्रॉब्लेम झाला आहे, इम्बॅलन्स झाला आहे की अशा प्रकारच्या देशाच्या सर्वोच्च पदावरच्या व्यक्तीबद्दल काही बोललं तर आपल्याला प्रसिद्धी मिळते। अशा प्रकारचा जो त्यांच्या नेत्यांनी पॉलिसी मॅटर ठरवलेला आहे आणि ते त्याप्रमाणे सारखं बोलत असतात, हास्यास्पद होत असतात, कोर्टात त्यांच्या विरुद्ध केसेस दाखल होत असतात, कोर्टात त्यांना कमिटमेंट द्यावी लागते की असं आम्ही काही बोलणार नाही। अशा देशाच्या नेत्याला फॉलो करण्यासाठी, तीच कार्यपद्धती पुढे चालवण्यासाठी ते असं म्हणतात की काय असं प्रश्न पडावा, आणि म्हणून या सगळ्या वृत्तीचा आम्ही निषेध करतो। आज महाराष्ट्रामध्ये शेकडो ठिकाणी आज नाना पटोलेंचा निषेध म्हणून कार्यक्रम सुरू आहेत आणि लोकांपर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न चालला आहे की किती राजकारणाचा स्तर घसरावा, किती आपली भाषा ही खालच्या लेवलची न्यावी, याचं एक मोठं उदाहरण महाराष्ट्रामध्ये नाना पटोले जी होत आहेत। काँग्रेसने याचा विचार केला पाहिजे। काल स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धवजीने जे भाषण केलं ते साधारणतः दसऱ्याला तेच होतं, त्याच्या आदल्या दसऱ्यालाही तेच होतं, आणि त्यामुळे थैतायाट एखादा माणूस फ्रस्ट्रेट झाला, निराश झाला, आपण चुकलोय हे दाखवता येत नसलं की तो जसा थैतायाट करतो आणि थैतायाटच्या माध्यमातून आपली भूमिका कशी बरोबर आहे आणि दुसऱ्यांची कशी चूक आहे असं सांगण्याचा प्रयत्न करतो, तसा थैतायाट सगळ्या भाषणामध्ये कॉमन आहे। आपण दसऱ्याचं भाषण काढून पाहिलं, त्याच्या आधीच्या दसऱ्याचं भाषण काढून पाहिलं तर मारेन, तोडेन, सोडणार नाही, आम्ही हिंदुत्व सोडलं नाही आहे, तुमचं हिंदुत्व बेगडी आहे, आमच्या जीवावर तुम्ही मोठे झालात, असे कॉमन सगळे विषय आहेत। आणि ते मला असं वाटतं की फ्रस्ट्रेशन व्यक्त करण्यासाठी राज्याचा मुख्यमंत्री या पदावर बसल्यानंतर ही भाषा काही बरोबर आहे असं नाही की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्ष विसरून सर्वांना समान न्याय दिला पाहिजे। तर ह्यांची भाषा ही सारखी ठोकेन, तोडेन, दाखवून देईन, बघून घेईन, बघाच मी आता बाहेर पडतो मग काय काय होणार आहे बघा, अशा प्रकारची चाललेली आहे। आणि याचासुद्धा सर्वसामान्य माणसांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं। तिसरा मुद्दा जो प्रामुख्याने नगरपंचायत निवडणुकीच्या निकालांच्या बाबतीमध्ये विश्लेषण करतानाचंही बहुधा शिवसेनेला रुचलं नाही आहे आणि त्याचंही काही समर्थन करण्याचा ते प्रयत्न करत आहेत की आम्ही कमी ठिकाणी लढलो, मग आमच्याशी गद्दारी झाली वगैरे वगैरे वगैरे। बाकी तर आकडेवारी मी वारंवार मांडले की 8च नगरपंचायती अशा आहेत की ज्याच्यामध्ये शिवसेनेला 9 म्हणजे मेजॉरिटी प्युअर मिळाली, पण भोपळासुद्धा फोडता आला नाही अशा नगरपंचायती ज्या आहेत त्या शिवसेनेच्या 43 आहेत की जिथे त्यांना खातंही उघडता आलेलं नाही। तर मला असं वाटतं की ही स्थिती सगळी विचार करायला लावणारी स्थिती आहे आणि अशा प्रकारचं अपयश जेव्हा येतं, अशा प्रकारे डोळ्यासमोर दिसत असतं की आपल्या पक्षाचा ऱ्हास होत चाललेला आहे, त्यावेळेला माणूस निराशेतून जो थैतायाट करतो ते उद्धवजी करत आहेत।
प्रताप सरनाईकांच्या केसबद्दल आम्ही राज्यपालांना निवेदन दिलेलं आहे. त्यावर आदित्यजीने असं म्हटलं की राज्यपाल हा यांचा अड्डा झालेला आहे. अरे बाबा, तुझे बाबा म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे जर भेटायला माझ्यासारख्या एका राज्याच्या पक्षाला, राष्ट्रीय स्तरावरच्या पक्षाच्या राज्याच्या अध्यक्षालाही उपलब्ध नाहीत भेटायला, तर मग महाराष्ट्राचं घटनात्मक सर्वोच्च स्थान राज्यपाल आहे. लोकायुक्त आहेत. लोकायुक्त अजूनही जॉईन झालेले नाहीत. त्यांनी मला असं वाटतं की कामाला सुरुवात नाही केली. म्हणून आम्ही राज्यपालांकडे गेलो. राज्यपालांकडे आम्हाला जायला आवडतं की नाही, तर ते आमचे सगळ्यांचे सिनियर आहेत, घटनात्मक प्रमुख आहेत. पण तुम्ही अवेलेबल नाही आहात. तुमच्याबद्दल कुठलीही खात्री उरलेली नाही की तुम्ही एखादी गोष्ट ऐकणार आहात आणि काही करणार आहात. ऐकणार आहात आणि करणार आहात तर चला, प्रताप सरनाईकांच्या विषयात करा काय करायचं ते. की तुम्ही एका माणसाला अशा प्रकाराने फेवर करू शकत नाही असा जर आपला कायदा सांगतो, अशी जर आपली घटना सांगते, अशी जर मंत्री होताना जी आपली शपथ सांगते, तुम्हाला जर द्यायची असेल, जसं ते गुंठेवारीच्या विषयामध्ये आम्ही खूप आंदोलनं केली आणि आता ती गुंठेवारीची स्कीम झाली, ती सगळ्यांना लागू झाली. ती केवळ संदीप खर्डेकरांना नाही लागू झाली, केवळ चंद्रकांत पाटलांना लागू झाली. त्यामुळे असे सगळेच विषय अंगाशी आल्यामुळे शिवसेना संत्रस्त आहे. वारंवार हिंदुत्वाचे विषय काढतायत. हिंदुत्व तुम्ही सोडलं आहे की नाही हे काँग्रेसला सांगा, आम्हाला काही सांगण्याची आवश्यकता नाही. हिंदुत्व हे तुम्ही सोडलं आहे की नाही हे ज्या अल्पसंख्याकांचा अनुनय करण्याचा तुमचा प्रयत्न चाललेला आहे त्यांना सांगा, ठणकावून सांगा, छाती ठोकपणे सांगा, हे मत नाही मिळेल चालेल, आमचं हिंदुत्व अगदी खणखणीत आहे. हे त्या अल्पसंख्याकांना सांगा ना, आम्हाला कशात सांगा. कोणालाच भेटत नाही. आपण भेटण्याचा कसा प्रयत्न केला होता किंवा संपर्क साधण्याचा प्रत्यक्ष किंवा व्हर्च्युअल माध्यमातून आपल्याला काय उत्तर मिळालं? मला पूर्ण त्यांच्या 2 वर्ष 2 महिन्याच्या आणि 2 वर्ष तर 3 महिने होतील 26 तारखेला, या 2 वर्ष 3 महिन्याच्या म्हणजे 27 महिन्याच्या कालावधीमध्ये एकदा त्यांचा फोन आला. कोविड अगदी प्रायमरी स्टेजला किंवा सुरुवातीच्या स्टेजला असताना. त्याच्यानंतर त्यांचा कधी फोन आला नाही. आम्ही कधी वेगवेगळ्या निमित्ताने प्रयत्न केला, मग त्यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा द्या किंवा वर्धापन दिनाच्या शुभेच्छा द्या, तेव्हा ते कधी भेटले नाहीत. समस्यांसंबंधी नियमितपणे सुधीर भाऊ आणि मी प्रत्येक विषयाचं हे भेटत न भेटो एक मेल करायचे म्हणून करतो, तर कधी उत्तर आलं नाही. आजारपणाच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न केला किंवा आजारपण हा आपल्या संस्कृतीतला असा विषय आहे की आपण एक महिन्याची चौकशी केली पाहिजे. आपण करू शकतो काय माहीत नाही, पण चौकशी केली पाहिजे, शुभेच्छा दिली पाहिजे. त्यात ते अवेलेबल नव्हते. आणि त्यामुळे एकदा इथे कोविडच्या आढाव्याला आले होते तेव्हा आमची भेट झाली. अदरवाईज 27 महिन्यात काही आमची भेट नाही झाली. आमच्या पत्राला काही उत्तरं नाही मिळाली. आमच्या फोनवर डायरेक्ट मिलिंदजी येतात, म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने फोन केला तर मग मिलिंदजी असं म्हणतात लावून देतो, पण त्यानंतर काही लावला जात नाही. आणि त्यामुळे मला भेटणं हा इतका जर दूरचा विषय असेल तर सर्वसामान्य माणसाचा आनंदच आहे. अजित पवार भेटतात का? अजित पवार इच्छा व्यक्त केल्या की भेटतात. म्हणजे ते यादी करून देतो. अनेक वेळेला त्याला असं म्हणू की अनेक वेळेला मागितली. आणि निवेदनांची तर थप्पी देतो की ह्या निवेदनं दिली आणि याला काही उत्तर आलं नाही. त्याच्यावर काही स्टोरी करताय का? हो, मग मी भेटत नाही म्हणतो तर नाहीच भेटत. तुम्ही मला भेट मिळून द्या, मला आनंद होईल जायला. हो हो हो, आम्ही अधिकृतपणे निवेदनं तर पाठवली आणि अधिकृतपणे वेळाही मागितल्या, अधिकृतपणे फोनही केले. हां, पण आजारपणाच्या काळात समजा त्यांना फोन देता येत नव्हता, वाढदिवसाला वर्धापन दिनालाही आम्ही खूप फोन केले. आणि खरं म्हणजे राजा तो की तो समोरून प्रोॲक्टिव्हली काही करतो ना. समजा मी वारंवार मराठा विषयावर बोलतो. हां, पुन्हा एकदा मौलाना आझाद महामंडळाला, म्हणजे आता तुम्ही विषय काढला आहे, त्यामुळे मला त्या विषयात जायचं नव्हतं. मौलाना आझाद महामंडळाला तुम्ही भाग भांडवल वाढवून देता, हरकत नाही. मुस्लिम समाजामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये ते निरक्षरच राहावेत, ते बेरोजगार राहावेत म्हणून जे प्रयत्न झाले, जे सच्चर कमिशनमध्ये आले,
मग तुमचा प्रयत्न असा आहे की नाही ते साक्षर झाले पाहिजे, त्यांना नोकरी मिळाली पाहिजे, मौलाना आझाद महामंडळाचा भाग बनवायला पाहिजे. अण्णासाहेब पाटील महामंडळाचंही वाढवा ना. अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये देवेंद्रजींनी जी स्कीम सुरू केली की 10 लाखापर्यंतच्या कर्जाचं व्याज माफ, त्याच्या व्याजाची बरेच महिने रिइम्बर्समेंट झालेली नाही आहे. सारथीचंही वाढवा ना, महाज्योतीचंही वाढवा ना. अमृत नावाचं ज्यांना ज्यांना जातीचं आरक्षण आहे त्या व्यतिरिक्तच्या सगळ्यांसाठी, हे थोडक्यात सवर्णांसाठी समजा रिझर्वेशन असणाऱ्या अशांसाठी एक अमृत नावाचं महामंडळ सगळं झालेलं आहे, ते एकदा फॉर्म करा ना. आणि त्यामुळे ज्या वेळेला मी असं म्हणतो त्यावेळेला राजा तो की त्याने प्रोएक्टिव्हली म्हटलं बाई लाव रे फोन चंद्रकांतला, अरे बाबा ये एकदा मुंबईत तुझं काय म्हणणं ऐकू, असं काय आम्हाला कधी फोन नाही. महाविकास आघाडीचं जे सरकार आहे ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये किडूक अडकवून ठेवते आणि त्या सापळेत तुम्ही अडकला असं वाटत नाही का? कुठले ते नाना पटोले, कुठले ते पेंगवीन, काय त्याच्यावरच ती प्रतिक्रिया, म्हणजे विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची इतर विषय तुम्हाला अडकवतात. विरोधी पक्षांचं हेच तर काम आहे ना, प्रताप सरनाईक, हां विरोधी पक्षांचं हेच काम आहे ना की पेंगवीनमध्ये भ्रष्टाचार. आणि त्यामुळे आम्हाला अडकवणे इतके आम्ही छोटे नाही आहोत. आमची यंत्रणा खूप मोठी आहे. ती एकाच वेळेला विद्यापीठ कायद्यावरही आंदोलन करत असते, नाना पटोलेवरही करत असते, पेंगवीनवरही करत असते, मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचार खूप स्ट्रेंथ आहे, काय काळजी करू. दादा, नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांमध्ये भारतीय जनता पक्ष सगळ्यात मोठा अपयश ठरला, परंतु एकूण 3 पक्षांची बरोबर आकडेवारी सगळ्यांना पण एकट्याने पुढची वाटचाल करणं तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? कारण सर्वात मोठा पक्ष बनणं आणि सत्तेपर्यंत पोहोचणं याच्यामध्ये मोठा अंतर आहे. असं आहे की नगरपंचायतीच्या निवडणुकीत जर एकट्याने लढवून आम्ही 20 नगरपंचायती आणि त्या तिघांच्या मिळून 13, 11 आणि 8, 13 आणि 14 आणि 24 आणि 8, 32, कितीचा फरक आहे? फार नाही आहे. आता आमच्या दादांचं म्हणणं आहे की ह्या व्यतिरिक्त ज्या 54 उरल्या आहेत त्यात आम्ही खूप ठिकाणी जुळवाजुळव करणार आहोत. आम्ही गोट्या खेळत नाहीत ना, आम्ही जुळवाजुळव करणार. 15 ठिकाणी जुळवाजुळव आमची पूर्ण झाली, गट फॉर्मेशनपर्यंत झालं, म्हणजे आम्ही गेलो 35. अपक्षांच्याच येतील त्या सोडल्या तर हे 35-40, 35-40, 45, म्हणजे फार फरक नाही. नगरपंचायतीच्या निवडणुका ज्याच्यामध्ये लोकल इश्यूज महत्त्वाचे असतात, मतदारसंघ छोटे असतात, पैशाचा प्रभाव जास्त असतो, पोलीस स्टेशन जास्त वापरते, तिथे जर आम्ही इतके घासलो न घाबरता तर विधानसभेला मतदारसंघ 4 लाखाचे होतात, लोकसभेला मतदारसंघ 18 लाखाचे होतात. तिथे मोदींच्या योजना चालतात. आज सगळे काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे आमदार ई श्रम कार्ड काढून देत आहेत ना. ते ई श्रम कार्ड काढत असताना त्यांना हे म्हणावंच लागतं ना ही केंद्राची योजना आहे. निवडणूक जशी मोठी होते तशी ती मेरिटवर चालते. आणि त्या मेरिटवर जर लोकल पॉलिटिक्स आणि 28 महिने सरकारमध्ये नसताना आम्ही जर घासतो त्यांना, तिघे एकटं लढल्यानंतर तर क्रमांक 1 होतो, एकत्र आल्यानंतर आम्ही घासतो, तर विधानसभा आणि लोकसभेला काय होतं बघत राहा. उद्धव ठाकरे काल म्हणाले की एकट्याने लढा असं भाजप आव्हान देतं, पण ईडी, सीबीआय या सगळ्या तपास यंत्रणा बाजूला ठेवा आणि मग आमच्या समोर या असं अरे वा, तुम्ही करा काही आणि ईडी आणि सीबीआय बाजूला ठेवा. अरे वा वा वा. म्हणजे अनिल देशमुखांच्या बाबतीमध्ये असं म्हणायचं का की त्यांनी काही केलं नाही म्हणून ते जेलमध्ये आहेत? संजय राठोडांच्या बाबतीत असं म्हणायचं का काही त्यांनी केलं नाही तरीसुद्धा तुम्ही त्यांचा राजीनामा घेतलेला आहे आणि बाकी तुमचे सुपात आहेत ते जातात जायची वाट बघताय, तर त्याच्यामध्ये कर नाही त्याला डर कशाला? त्यामुळे सीबीआय कोणाला लागते तर जे काही करतात. मग तुमचं असं म्हणणं आहे की कुछ भी करो लेकिन सीबीआय मत लगाओ. म्हणजे तुम्ही 4 कोटी 30 लाखाचा प्रताप सरनाईकांना दंडाने व्याज माफी द्यायचं तरीसुद्धा आम्ही कोर्टात जायचं नाही. म्हणजे कोर्टाने, अनिल देशमुखांच्या बाबतीत तर कोर्टाने निर्णय दिला. अनिल देशमुखांची सीबीआय इन्क्वायरी कोर्टाने लावली जयश्री पाटीलांच्या याचिकेवर. का आम्ही लावली? आणि त्यामुळे नाचता येईना अंगण वाकडे. तुम्हाला जर तुमची कर नाही त्याला डर कशाला अशी वृत्ती असेल, लावू दे सीबीआय ईडी, काय फरक पडतो? त्या जिल्ह्यामध्ये त्यांनी जशी एक काय झालं आहे, मला जर तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही पण अशा आकडेवारीच्या आधारे चालत चला. त्या जिल्ह्यामध्ये रोहित पाटीलने 1 जिंकली
म्हणजे किती जिंकल्या? 17पैकी 10. बाजूला कडेगावला आम्ही 17पैकी 11 जिंकले ना, काही कमी नाही होत आम्ही. सांगली जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये 4ही ठिकाण. पडळकर हे कुठल्या एका तालुक्याचे नेते नाही आहेत, संपूर्ण राज्यभर त्यांचा प्रवास सुरू आहे. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीमध्ये यश मिळण्याच्या 10 कारणामध्ये मेजर कारण सदाभाऊ खोत आणि पडळकर आहेत, की जे ठिया म्हणून बसले, ते छोट्या छोट्या सभा घेत होते. आणि त्यामुळे पडळकरांच्या खानापूर आटपाडीमध्ये आटपाडीची निवडणूक लागू देत, मग बघूया की जो त्यांचा खरा बालेकिल्ला आहे, जो त्यांचा खरा बेल्ट आहे, खानापूर आटपाडी मिळून तो मतदारसंघ तयार होतो. ते भूगोलही माहिती करून घ्या, आकडेही माहिती करून घ्या. दादा, औरंगाबादमध्ये रोहित पाटलांचं जसं एकदम तरुण वयात त्यांनी एवढं एक हाती सत्ता आणली, तर त्यांना तुम्ही कशा शुभेच्छा देतील, त्याबद्दल काय वाटतं? आणि असं आहे की कुठल्याही पार्टीचा नेता असू देत, तो मेहनत घेतो, तो यश मिळवतो, ते अभिनंदनीयच असतं. आणि त्यामुळे रोहित पाटलांनी ज्या प्रकाराने कवटेमहांकाळमध्ये सगळे दिग्गज असताना यश मिळवलं, हे खरंच कौतुकास्पद आहे. कालच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी असंही म्हटले की दिल्लीची सत्ता जी आहे ती पण आपल्याला मिळवायची आहे. खरं तर बाबरी मस्जिदची घटना घडली त्यानंतरच शिवसेनेला दिल्ली हवी होती. त्यांनी एक ती खंत व्यक्त तेव्हा का सोडली? उधार झाले का? नाही, आता नको. जर आता तयारी नाही, नंतर करायची होती का दिल्ली? काशीचे जावे नित्य बदावे. त्यामुळे त्याने असं म्हणायला काय अडचण आहे ना. आपल्या लोकशाहीची ब्युटी अशी आहे की धारावीच्या झोपडपट्टीतला एखादा म्हणू शकतो की मला पंतप्रधान व्हायचं आहे, अडचण काहीच नाही. आणि त्यालाही आपल्याला शुभेच्छा द्यायला पाहिजे. हे तर उद्धवजी आहेत, हे तर पवारसाहेब आहेत. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहिली आणि उद्या संजय राऊतांनी पण पाहिली. सगळ्यांना शुभेच्छा. दादा, औरंगाबादमध्ये शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरनं राजकारण होताना दिसतंय. इम्तियाज जलील म्हणतात की पुतळे बांधण्यापेक्षा, पुतळे लावण्यापेक्षा महाराणा प्रतापांचा पुतळा. हां, पुतळे करण्यापेक्षा शाळा बांधा, तिथे जेणेकरून विद्यार्थी तिथे शिकतील. तिच्यावरती शिवसेनेचे नेते म्हणत आहेत की आम्ही पुतळ्यात लावणार आणि आमच्या तलवारी अजूनही मॅन झालेल्या नाहीत. याच्यावरतून असं लक्षात घेता येऊ शकतं नाही की येत्या काळामध्ये औरंगाबाद जातीय दंगली झडकू शकतो. जातीय दंगली लगेच होतील असं नाही, परंतु शिवसेनेच्या ज्या नेत्याने ही भाषा वापरली असेल की आमच्या तलवारीतून मॅन झालेल्या नाहीत. काल मुख्यमंत्री देखील त्यांच्या कार्यकर्त्यांना नाही, मग अशी म्हटलं ना की हे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगण्याच्याऐवजी की आमचं हिंदुत्व आम्ही सोडलेलं नाही, त्यांनी काँग्रेसला सांगितलं पाहिजे. आणि हे आमचं हिंदुत्व आम्ही सोडलं नाही हे अल्पसंख्याकांना सांगितलं पाहिजे. त्यांचं लांगुलचालन करण्यामध्ये ते मौलाना आझादला भागभांडवल वाढवतात, अण्णासाहेब पटेल वाढवत नाही. आणि इम्तियाज जे खासदार आहेत त्यांनी हे काय शिकवण्याची आवश्यकता नाही की काय करावं. प्रशासनाने निर्णय घ्यायचे असतात, लोकांनी निर्णय घ्यायचे असतात. लोकवर्गणीतून आम्ही महाराणा प्रतापांचा पुतळाही उभा केला आणि शाळा उभी केली. तुम्हाला पुतळा नको आहे ना, तुम्ही शाळा उभी करा. तुमच्या शाळा उभ्या करणं ते आम्ही कॉन्ट्रीब्यूट करतो. दादा, आणि मुंबईमध्ये भाजप मनसेसोबत युती करणार आहे इलेक्शनमध्ये, असं जवळपास निश्चित होत आलेलं आहे. येत्या काळामध्ये मनसेसोबत भाजप राज्यभरात राहील का? नाही नाही, असं नक्की झालं आहे तुम्हाला? म्हणजे मला राज्याचा अध्यक्ष म्हणून माहीत नाही, तुम्हाला कुठून कळलं? नाही, काल काही ठिकाणी बातम्या आल्या. असा कुठलाही विषय आत्ता नाही. स्वतः देवेंद्रजी या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये प्रमुख भूमिका बजावतात. ते गेले अनेक दिवस गोव्यामध्ये आहेत. आणि असा भारतीय जनता पार्टी मनसेचा कुठलाही युतीचा प्रस्ताव नाही. चला.
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.